नुसतं गाफील राहू नका। माझा नेता आणि माझा नेता एवढंच आपलं आयुष्य नाहीये। नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्यात देखता उपाशी मरताना बघायचं, हे आता होऊ देऊ नका। आपले लेकरे मोठे झाले पाहिजे, आरक्षणातून आपले लेकरे मोठे होणार आहेत। काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही। शेवटचं सांगतो, ताकदीने एकजूट राहा, ताकद विखरू देऊ नका। सरकारने जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू। जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे। 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका। आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली, ते याच्यात हुशार झालेत। आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल।